झी 24 तास एक पाऊल पुढे। अपंगत्व आलं की अनेक जण हतबल होतात आणि जगण्याची उमेदच संपून जाते। आज जागतिक अपंग दिन, याच दिवसाचं औचित्य साधत अनेकांना स्फूर्ती देणारा हा विशेष रिपोर्ट। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधला हा प्रकाश मोहारे 1 वर्षाचा असतानाच पोलिओमुळे दोन्ही पायांना अपंगत्व आलं, पण प्रकाश डगमगला नाही। त्यानं खेळाकडे लक्ष केंद्रित केलं आणि ध्येय गाठण्यासाठी प्रचंड मेहनतीची जोड दिली। पॅरा स्पोर्ट्समध्ये त्यानं वेटलिफ्टिंग सारख्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुवर्ण, रौप्य अशी तब्बल 100 पदकं पटकावली। सरकारनं प्रकाशला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारानंही सन्मानित केलं। लहानपणी दोन्ही पायाने पोलिओ झाला। लहानपणी 1 वर्षाचा असतानाच मला पोलिओ झाला। तर ते पोलिओ झाल्या असतानाच शाळेत जाताना शालेय मुलं खेळताना बघून मला 10 वर्षाचा असतानाच खेळण्यात प्रेरणा मिळाली। अतिशय खडतर मेहनतीनं प्रकाशनं हे यश मिळवलंय। म्हणूनच संकटांशी न डगमगता सामना करा असा सल्ला तो अपंगांना देतोय। अपंगांनी कोणत्याही याच्यात खचून न जाता स्वतःच्या याने, ध्येयाने आणि इतर लोकांच्या प्रेरणेने जर पुढे गेलं तर अपंग आपण स्वतः असूच शकत नाही। आपल्याला जग दुसरं अपंग दिसायला चालू होईल, पण अपंग असूनही अपंग नाहीये। येत्या फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रकाशनं तयारी सुरू केली आहे। या स्पर्धेत यश मिळवत त्याला अर्जुन पुरस्कार प्राप्त करायचा आहे। त्यासाठी प्रकाशला मनपूर्वक शुभेच्छा। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।